तर इथे कव्हर्सच्या दिशेने खेळायचं होतं, चेंडू हवेमध्ये, संदेश चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एक धाव पूर्ण केल्यानंतर फलंदाजाकडे संधी होती दुसरी धाव चोरण्याची. या 2 धावा ते पूर्ण करतायत. खराब थ्रो, खराब फेकी, फायदा उचलला गेलाय. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. पुन्हा एकदा खराब फेकीचं योगदान दिलं जातंय आणि या 4 धावा तू मै लगोरी या खेळाची आठवण करून देणारा क्षण आपल्या डोळ्यासमोर आला. 4 धावा बघता बघता पूर्ण केल्या. 4 धावांची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 31. ह्या धावा कधीतरी कुठेतरी महागड्या ठरू शकतात त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या दत्ताली स्पोर्ट्स संघाला. अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट्स संघ ह्या धावेनीच्या अडचणीमध्ये येऊ शकतोय. धावसंख्या झाली ती 31, 31 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 2 षटकं आणि 3 चेंडू समाप्त झालेत. धावसंख्या आहे ती 31. गणेश हा खेळाडू जो आहे 1 षटकार, माफ करा 1 चौकार आणि तो 14 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय आणि आणखीन त्याला संधी असेल. 9 बॉल शेष आहेत. 9 बॉल मध्ये तो 1 ते 2 मोठे पटके खेळू शकतोय. आडव्या बाटचा वापर केलाय. इथे संत गतीने चेंडू टाकलाय गोलंदाज पंकज याने. स्लोवर 1, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन दिसलंय. चेंडूंचा विचार केला तर 2 षटकं आणि 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या आहे ती 31, 31. पुन्हा गोलंदाज तयार. आता विषेप मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू हवेमध्ये, पंडू चेंडू पर्यंत पोहोचेल काय? क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार षटकार. या 6 धावांची धावसंख्या झाली ती 37, 37. वॉट अ स्ट्रोक. जबाबदारीने खेळ करतोय. गणपती बाप्पा पावलाय. श्री गणेश या ठिकाणी षटकारांचा श्री गणेशा करतोय. पुढचा चेंडू खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू जातोय ऑफ साइडला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. दोघांमध्ये चांगलं सामंजस्यपणा. दोघी फलंदाज चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटचं योगदान देत आहेत. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्या पोहोचली जाते ते 39 वर, 39. या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हारल्यावर स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या 4 गडी बाद 39 धावा. प्रोजेक्टेड स्कोअर बघितला तर तो कदाचित या सरासरीने गेला तर 52 होऊ शकतोय. आणखीन जर पुढच्या या षटकामध्ये 18 धावा आल्या तर ती सरासरी आणखीन वाढू शकते. एक महागडं षटक म्हणावं लागेल पंकज याचं. या षटकामध्ये 14 धावा पोचल्यात. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये किती धावा पूर्ण केल्या जातील? नो मीटिंग नो टाइम, टाइम इज मनी. घड्याळाचा काटा कुणाहीसाठी थांबत नसतो मित्रांनो. म्हणूनच घड्याळामध्ये काटे असतात, फुलं नसतात. 6 चेंडू शिल्लक आहेत. स्वयंभू पायगाव संघ आता मजबूत स्थितीमध्ये. 1 वॉल हवी होती, 1 दिवार हवी होती. 1 खेळाडूला खेळपट्टीवर तग देऊन राहायचं होतं आणि ते काम केले गणेशाने. भारतासाठी राहुल द्रविड दिवाल म्हटलं जायचं. हा खेळाडू जास्तीत जास्त वेळ टिकायचा. मला आठवतंय निमा नामचू आणि नितीन बेरी हे 2 अशा व्यक्ती ज्यांनी दिवाल हे नाव दिलं. कारण लिओ बर्नांड या ॲड एजन्सीला रिबॉक कंपनीने काही अधिकार दिले होते जाहिरातीचे आणि त्या अधिकारामध्ये कार्यरत असलेले या 2 व्यक्ती नितीन बेरी आणि निमा नामचू यांनी राहुल द्रविड या खेळाडूला दी वॉल हे नाव दिलं होतं. इथे वॉल म्हणून गणेश खूप चांगलं काम करतोय. 9 चेंडूंमध्ये 21 धावांची खेळी तो करतोय. संकटमोचक बनतोय. संकटमोचकची भूमिका तो अदा करतोय. आदरणीय सन्माननीय सतीश म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर. मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे या मॅच मधील हा 3रा झेल टिपतोय क्षेत्ररक्षक कैवल्य पाटील. फलंदाजाला परतावा लागेल, फलंदाजाला जावं लागेल. सचिन हा फलंदाज, हर्षद हा फलंदाज बाद झालाय. हर्षद यांनी 4 चेंडूचा सामना केलाय. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा त्यांनी केल्यात. स्थिती अशी झालेली आहे 5 गडी बाद 39 धावा, 39 रन्स इन दी लास्ट ओव्हर. 5 चेंडू अजूनही शेष आहेत. डाव्या बाजूला आपण बघतायत आदरणीय सन्माननीय सतीश म्हात्रे साहेबांना. मालजीपाडा गावातील अतिशय चांगले आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, माजी उपसरपंच, ज्यांचं सहकार्य, ज्यांचं योगदान या स्पर्धेकरता लाभलेलं आहे. वेलकम सर. पुन्हा एकदा आम्ही आपलं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा आयोजित या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत करतोय.
मालजीपाडा गावातील हे मैदान बनवण्याकरता मालजीपाड्यातील प्रत्येक ग्रामस्थांनी सहकार्य केलंय, ज्याच्यामध्ये आपण सुद्धा चांगले योगदान दिलंय. आज बघितलं तर नारंगी मैदानानंतर मालजीपाडा गावाचं जे मैदान आहे त्या मैदानाकडे लक्ष सर्वांचं जात आहे. खूपच सुंदर ही खेळपट्टी आहे, आउटफील्ड सुद्धा खूप चांगली आहे. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. स्वयंभू पायगाव संघाची धाव संख्या 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 झाले, 39 रन्स. आता या षटकातील 5 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज चंदन. गणेश इथे मात्र ह्याच पद्धतीची कृती करताना दिसतोय. कदाचित आता त्याचा खेळ आहे तो खेळ गोलंदाजांनी बघितलाय. निखिल पाटील स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये विशेष म्हणजे फलंदाजाला चोप बसतोय. या गोलंदाजाने स्लॉग ओव्हरमध्ये चांगलं काम केलंय. म्हणूनच प्रत्येक खेळाडूने असं ठरवायला हवं की मी माझं 100% योगदान माझ्या संघाकरता देणार आहे, मी माझ्या संघाकरता हुकमी एक्का आहे. हे मैदानाच्या आत उतरल्यानंतर प्रत्येक खेळाडूने समजायला हवं. निखिल याचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. फाईन 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 अँड फाईन स्ट्रोक. नो चान्स फॉर द फिल्डर. दॅट्स अ 4 रन्स. कुणी क्षेत्ररक्षक नव्हता, निरीक्षण केलं. नटराज पद्धतीने हा फटका खेळलाय. फलंदाज गणेश राणे. संकटमोचक गणेश. एक पाय थोडासा वर घेतलाय. 11 चेंडूंमध्ये 25 धावांची चांगली खेळी तो पेश करतोय. संकटमोचक. खरोखरच आपल्या जीवनामध्ये सुद्धा संकट आलं तर आपण श्री गणेशाचं नेहमीच नाव घेत असतोय. इथे गणेश प्रत्यक्षात धावून आलाय स्वयंभू पायगाव संघाकरता आणि संकटमोचक बनलाय. 11 चेंडूत 25 धावा तो बनवतोय. धावफलकावर धावा लागल्या तर 43, 43 रन्स. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर आणखीन मजबूत धावा होऊ शकतात या स्वयंभू पायगाव संघाच्या, कारण त्यांचा गोलंदाजीचा मारा तिखट आहे. अचूक मारा करणारे गोलंदाज त्या संघामध्ये आहे. काहीतरी डावपेच आता आखले जातील काय. 3 चेंडू शेष आहेत. फील्ड प्लेसमेंट मध्ये चेंजेस केलं जातं. फाईन लेग मध्ये आता एक क्षेत्ररक्षक हलवला जातोय. पंकज फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये कुणाल पाटील क्षेत्ररक्षक म्हणून भूमिका अदा करतायत. शॉर्ट पॉइंट. पुढचा चेंडू अक्रॉस लाईन. चार्ज द बॉल ओव्हर द मिड विकेट एरिया अँड दॅट्स अ 6 रन. संकटमोचक गणेश या 6 धावा प्राप्त करतोय. व्हॉट अ स्ट्रोक. रिप्ले मध्ये आपण बघूया. अखूड टप्प्याचा चेंडू. जैसी गेंद वैसी नशियत असं म्हणायला काय हरकत नाही. अखूड टप्प्याचा चेंडू मिळाल्यानंतर फलंदाजाला हालचाल करण्याकरता भरपूर वेळ असतोय, त्याची कृती करण्याकरता भरपूर वेळ असतोय. तो वेळ प्राप्त केलाय आणि या चेंडूला धाडलंय मिड विकेट पट्ट्याबाहेर 6 धावांकरता. 6 धावेनिशी धावफलक आता फुगलाय, धावफलक बहरलाय, शेअर मार्केट वाढलंय. धावसंख्या झाली ती 49. 5 गडी बाद 49 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. स्वयंभू पायगाव संघाचे समर्थक जर युट्यूबच्या माध्यमातून ह्या मॅचेस बघत असतील तर ते खुश असतील स्वयंभू पायगाव संघावर, ज्या पद्धतीने त्यांनी ही कामगिरी केलंय. मालुडी संघ कुठे असेल तर निश्चितच त्यांनी लवकरात लवकर पोहोचा. मालुडी संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर इथे पोहोचा. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे आणि फायनलचा मॅच थोड्याच वेळानंतर आपण बघणार आहोत या मैदानावर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निखिल. निखिल याच्या पहिले 2 चेंडू प्रभावी पडलेत. आत्मविश्वास प्राप्त करणारा खेळाडू निखिल गोलंदाजी मार्गावर. इथे मात्र इनसाइड आउट करून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळला. 1 धाव पूर्ण केली आणि एकदा चुकला हा क्षेत्ररक्षक, फायदा उचललाय, खरा फेकी केलाय. संदेश यांनी आतापर्यंत 2 वेळा चुका केल्यात फेकी करताना आणि फायदा फलंदाजाने उचललाय. 3 धाव पूर्ण होत आहे. या 3 धाव पूर्ण केल्यानंतर धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 53 वर पोहोचली. 53 रन्स ऑन द बोर्ड. 53 53 धावा. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. माफ करा, माहिती दिली जाते आमच्या स्कोररद्वारे की आता धावा झाल्यात त्या 52. क्षमा असावी. 52 धावा झाल्यात. 49 धावा होत्या याआधी. शेवटचा चेंडू. ओ काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. एक पाय पुढे टाकलाय आणि चेंडूच्या रेषेत येऊन व्ही शेप मध्ये हा फटका खेळलाय. चेंडू सीमा रेषेपार. दमदार, शानदार हा वजनदार षटकार. बघितलं आपण पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघून हा फटका खेळलाय. चंदन याला 1 चेंडू मिळाला आणि 1 चेंडूचा त्याने फायदा उचललाय. 6 धावा प्राप्त करतोय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर
फलंदाजी करणाऱ्या स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते अंकुश मूर्ती दप्पाळी या संघासमोर. व्हॉट अ इनिंग. बघू शकतात मॅच समरी, हाफ मॅच समरी. गणेश संकटमोचक बनला. गणेश हा क्रमांक कितीवर आलाय खेळण्याकरता? तो क्रमांक 6 वर आला. क्रमांक 6 वर येऊन त्यांनी शानदार बहरदार खेळ केला. संकटमोचक त्याची कृती व्यवस्थित होती आणि 13 बॉल मध्ये त्यांनी 34 धावा केल्यात. हेच हा स्कोरबोर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र आमचे काही सुस्त खेळाडू आहेत, सुस्ती उडवण्याकरता चहा हवा. मेंटेन केलाय. 13 चेंडू मध्ये 34 धावा. ज्या 34 धावांमध्ये फलंदाजी करताना गणेशाने 2 उत्तुंग षटकार खेचले, 2 कणकणीत चौकार खेचले, 2 वेळा तिहेरी धावा गेल्या आणि 4 वेळा दुहेरी धावा पूर्ण केल्या. अशी त्याची खेळी होती, बहरदार खेळी होती. 13 चेंडूत 34 धावा. एक वेळ अशी होती की पतझड होईल काय. एक वेळ अशी होती की पहिल्या षटकांमध्ये 3 गडी बाद झाले होते. अडचणीमध्ये सापडला होता संघ आणि अशा वेळेस संकटमोचक बनला हा खेळाडू. मी पूर्वी बघायचो मी अजय जाडेजा यांना, जो मध्यफळीमध्ये येऊन चांगले संकटमोचक बनायचे. राहुल द्रविड हा भारताचा संकटमोचक म्हणून म्हटला जायचा. त्याच्यानंतर आता स्वयंभू पायगाव संघाचा संकटमोचक कोण असेल तर ह्या मॅच मध्ये दाखवून दिलंय गणेश यांनी की माझ्यावरची जबाबदारी आहे, ती जबाबदारी मी पार पडतोय. मॅच कडे आपण वळणार आहोत. 59 धावांचं लक्ष आहे. 59 धावा पूर्ण करण्याकरता काय रणनीती असेल, कशा पद्धतीने फलंदाजी होते, कशा पद्धतीने गोलंदाजी होते, याचं देवतं विवरण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया.
चला छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने वळूया, कारण आमचे पंच आता मैदानाच्या दिशेत उतरलेत, मैदानाच्या आत उतरलेत. सेमीफायनलचा हा मॅच आहे. या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाची जी रक्कम आहे ते आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झालंय. रोख रक्कम 30,000 रुपयाचं जे प्रथम पारितोषिक आहे ते त्यांच्याकडून या स्पर्धेकरता मिळालंय, प्राप्त झालंय. इतर सहकारी सुद्धा आहेत, इतर समाज कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. मॅच कडे वळतोय. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता. या 24 चेंडू मध्ये 59 धावा पूर्ण करण्याकरता सरासरीचा जर आपण विचार केला तर सरासरी ही 14.75 ची आहे. आणि या 14.75 सरासरीने जावं लागेल ते स्वर्गीय अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट्स या संघाला. स्ट्रायकिंगकडे फलंदाज बंधू आणि त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज दीपेश. गोलंदाजी मार्गावर तेजस. पहिला चेंडू तेजस याचा, समोर फलंदाज बंधू करता हा चेंडू. पहिल्या चेंडूवर जोरदार अपील केलंय गोलंदाजांनी, पंचांनी ते अपील फेटाळून लावलंय. आज मात्र पंच इथे वेगळ्या दिशेने उभे आहेत या मॅच करता. विशाल मिश्रा यांना तुम्ही बघतायत जे पॉइंट क्षेत्रामध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये सध्या तरी उभे आहेत. एका बाजूला बंधू हा पहिल्या चेंडूवर बीट होतोय. पहिला चेंडू गोलंदाज तेजस याचा. तेज तरार गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला गोलंदाज बंधू हा पॉपिंग क्रीज पासून पुढे सरकलाय. वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेता घेता परतावा लागेल ते फलंदाज दीपेश याला. गोल्डन डकवर हा फलंदाज बाद झालाय आणि गोल्डन डकवर बाद झाल्या कारणानं निश्चितच एक चिंता वाढली असेल ती स्वर्गीय अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाची. पहिला धक्का लागला जातोय फलंदाजी करणाऱ्या अंकुश मूर्ती दत्ताली स्पोर्ट्स या संघाला. दीपेश हा नॉन स्ट्राइक इन कडे दुसरी धाव चोरण्याकरता धावत आला, तो कमी पडलाय आणि इथे डायमंड डकच्या स्वरूपात बाद झालाय. धावबादच्या स्वरूपात अशा पद्धतीने बाद होणं म्हणजे एकही चेंडूला सामोरे न जाताना एखादा फलंदाज ज्यावेळेस बाद होतो त्यावेळेस त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं आणि डायमंड डकचा बळी ठरतोय फलंदाज दीपेश. पुढचा चेंडू बंधू करता ही सुद्धा विकेट मिळेल काय? झेप तर शतरक्षकाने घेतली होती, हा जेल सुटला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, 2 धावा मिळत आहेत. सुदैवाने या 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत फलंदाज बंधू याच्या करवी. धावफलक 2 ने पुढे सरकला. धावसंख्या झाली ती 3. प्रत्येक षटकागणिक जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. इथे बघू शकतायत जर क्षेत्ररक्षक दूरवरून आला असता तर हा जेल झाला असता. एका बाजूला बघितलं आपण शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने हा प्रयत्न करायला होता, मात्र यष्टी रक्षकाने हवेमध्ये झेप घेतली. MS धोनी, जॉन्टी रोड्स यांची आठवण करून देणारा क्षण. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडू हवेमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवाई सफर करताना हे प्लेन क्रॅश झालाय. फलंदाज बंधू बाद झालाय. बंधू बाद झाल्यानंतर मात्र उत्साह वाढलाय, जल्लोष वाढलाय स्वयंभू पायगाव या संघाचा. धावपळकर धावा आहेत त्या 3, गडी बाद झाले ते 2, 2 बाद 3 अशी अवस्था बनलेली आहे ती स्वर्गीय अंकुश मूर्ती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयास होता या फलंदाजाचा, मात्र वाईड ऑफ लॉंग ऑन एरिया तो क्लिअर करू शकला नाही. बघा झेल टिपल्यानंतर चंदन किती खुश आहे. चंदन खूप चांगला खेळ करतोय, एक मार्गदर्शक म्हणून संघासाठी चांगलं काम करतोय. या आधीच्या मॅच मध्ये या आधीच्या बघितलं आपण या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये जो संकट होतं ते संकटाला दूर करण्याचं काम केलं होतं गणेश या फलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये, आणि आता मात्र संकटांना दूर करण्याचं काम करावं लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये हितेंद्र आणि फलंदाज निखिल याला. अंकुश पाटील, उमेश भोईर ह्या प्रतिष्ठित व्यक्ती दाखल झाले, ज्यांचा मी स्वागत करतोय. वेलकम उमेशजी. गोलंदाज तयार.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तेजस त्याच्या कोट्यातील शेवटचे दोन बॉल टाकण्याकरता सज्ज झालाय. बघूया काय असेल त्याची रणनीती. युवा खेळाडू आहे, युवा जोश. ओहो, ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. स्विंग जास्त मिळतंय. स्विंग केलं होतं या चेंडूला आणि ह्या वाईटचा इशारा आल्यानंतर एक धाव पूर्ण होतोय. एक धाव मिळते. एका धावलीची धावसंख्या 2 बाद 4. जिंकण्याकरता 20 चेंडू मध्ये धावा हव्या आहेत त्या 55. 20 बॉल 55 रन्स. अभी भी दिल्ली दूर आहे. गोलंदाजी मार्गावर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. एका धावेनीशी संतुष्ट समाधान मानावं लागतं, कारण खेळपट्टीवर तग धरून राहणं फार गरजेचं असेल. या षटकामध्ये एखादी विकेट न गमावता आत्मविश्वास प्राप्त केला जाऊ शकतोय. 5 बॉल सध्या 5 धावा आलेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट गमावलेत त्या दत्ताली स्पोर्ट्स संघाने. अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट्स संघ इथे खेळतोय. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज तेजस याचा. धावफलकावर धावा लागल्यात त्या फक्त 5 धावा. पुन्हा आता आपण विचार करणार आहोत कशा पद्धतीचे हा चेंडू असेल या गोलंदाजाचा. आत्मविश्वास पूर्णपणे वाढलाय पहिल्या डावानंतर. दुसऱ्या डावामध्ये सुद्धा स्वयंभू पायगाव या संघाचा एका बाजूला मजबूत इराद्याने या सेमीफायनलच्या मॅच मध्ये उतरलाय फलंदाजी करण्याकरता स्वर्गीय अंकुश स्मृती जुचंद्राचा संघ. या चेंडूला फुलटॉस करून खेळला जातोय. चेंडू 1 बाउन्स स्क्वेअर लेग पट्ट्याबाहेर 4 धावांसाठी हा चौकार. आणि फलंदाज हितेंद्र याच्या या टुर्नामेंट्स मधील 50 धावा पूर्ण होत आहेत आणि 50 धावा पूर्ण करताना हा चौकार बघा कसा खेळलाय. अतिशय चांगला फटका हितेंद्र भोईर याचा. 14 चेंडूला तो सामोरे गेलाय या टुर्नामेंट्स मध्ये आणि 14 चेंडूंमध्ये 50 धावा बनवल्यात. ही चांगली कामगिरी. ही कामगिरी त्याची संघाला तारेल काय. एक षटक संपल्यानंतर स्थिती अशी झाली अंकुश स्मृती दत्ताली संघाची. एक षटकानंतर धावफलकावर धावा आहेत त्या 2 गडी बाद 9. आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. 18 बॉल टू गो अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू 50 धावा. 16.50च्या सरासरीने या 50 धावा पूर्ण कराव्या लागतील. या स्पर्धेकरता खूप चांगलं योगदान लाभलंय. प्रथम क्रमांकाची जी रोख रक्कम आहे 30,000 रुपयाची ते आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे प्राप्त झालंय. एक समाजसेवक, पालघर जिल्ह्यातील समाजसेवक, खूप चांगलं समाजकार्य त्यांच्याकडून नेहमीच होत असतंय. मार्गदर्शक म्हणून ते पुढे येत असतात. गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं जातंय ते विजय शेठ गोविंद पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपयाचा प्रथम पारितोषिक या स्पर्धेकरता लाभलंय. त्यांचा आम्ही शतशः आभार मानतोय. मॅच कडे वळूया. स्वयंभू पायगाव संघाविरुद्ध दत्ताली स्पोर्ट्स संघाला 50 धावांची आवश्यकता. नितीन गोलंदाजी मार्गावर. निखिल फक्त बघत राहिलाय. ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केलाय गोलंदाजाने. एक चांगली सुरुवात करून देतोय नितीन मुकादम. या टुर्नामेंट्स मध्ये चांगली कामगिरी त्याची फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये झालेली आहे. असा खेळाडू आहे फलंदाज नितीन मुकादम. आतापर्यंत त्याने 5 गडी बाद केलेत या टुर्नामेंट्स मध्ये आणि फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली. हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. चेंडू हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता आणि हा मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. लॉंग ऑफ एरिया क्लिअर करता आली नाही. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज निखिल पाटील बाद झालाय. पाहूया कशा पद्धतीने हा फलंदाज बाद झालाय. रिप्ले मध्ये आपल्याला स्पष्ट दिसेल. स्लोवर 1 आत वळणारा चेंडू होता. थोडासा संत गतीचा चेंडू होता आणि ह्या चेंडूला लॉंग ऑफ वरून खेळायचं होतं फलंदाजाला. फटक्यामध्ये जोर नव्हतं. कमजोर फटका होता. फायदा उचलला गेलाय क्षेत्ररक्षकाकरवी आणि कोणतीच चूक होत नाही. एक चांगलं लय बघायला मिळतंय. शरीर रचना चांगली बघायला मिळते ती क्षेत्ररक्षकांची. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या झाली ती 9 धावा. विकेटचं पतन झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 9 धावा. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आत गेलाय. स्फोटक असा खेळाडू आहे. संकटमोचक पहिल्या इनिंग मध्ये गणेश हा बनला होता. आता या दुसऱ्या इनिंग मध्ये संकटमोचक कोण असेल.
स्वर्गीय अंकुश मूर्ती दत्ताली स्पोर्ट्सचा. संकटमोचक तर बनावाच लागेल. फक्त नेहमीच आपण म्हणत असतो हितेंद्र आणि बंधू दीपेश कुणाल हे खेळाडू मॅच जिंकू शकतात, मात्र त्या विरुद्ध त्यांचं हे म्हणण्यानुसार त्यांच्या म्हणण्याविरुद्ध खेळ करणं फार गरजेचं असेल. चेंडू हवेमध्ये आणि ते चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्यावर 6 धावन करता मॅक्झिमम षटकार. 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयास जरूर केला. चंदन होता त्या क्षेत्रामध्ये. चांगलं तंत्र सरळ बॅटने हा फटका खेळला होता. रिप्ले मध्ये स्पष्ट दिसतोय. आणि कदाचित जर हवेमध्ये झेप घेतली असती तर झेल टिपता आला असता काय? नाही, त्यांच्या आवाक्यापासून दूर होता हा षटकार. 6 धावांची धावसंख्या 15. स्कोर मूव्ज ऑन 15. पुढचा चेंडू पुन्हा आता हितेंद्र याची बॅट आता तापताना दिसतंय. आता मात्र हा फटका त्याचा विमानाप्रमाणे जातोय. म्हणजेच लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हवाई सफर होतोय. या 6 धावा बॅक टू बॅक 2 षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. त्याच्याकरता हा लेग ब्रेक चेंडू टाकला होता आणि या लेग ब्रेक चेंडूवर त्यांनी हा मोठा प्रहार केलाय. त्याचा उपहार हा आलाय षटकार. 6 धावांची धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या झाली ती 21. संकटमोचक म्हणून तो इथे भूमिका अदा करतोय. 3 चेंडू मध्ये 16 या धावसंख्येवर खेळतोय. जिंकण्याकरता जर आपण विचार केला तर 59 धावा हव्या होत्या. निखिल पाटील बाद झाल्यानंतर इथे दबावामधून बाहेर निघण्याचा प्रयास केलाय. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये आता 38 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 38 धावा हा मॅच जिंकण्याकरता. खरोखरच मॅच दोन्ही बाजूने आपल्याला झुकताना दिसतोय. कभी इधर तो कभी उधर. गोलंदाज तयार. गोलंदाज नितीन. लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार त्याच्या खेचले गेलेत. फलंदाजीमध्ये सुद्धा गुणवत्ता सिद्ध केली होती फलंदाज नितीन यांनी. सेमीफायनलचा मॅच आहे. गरमागरमी नको म्हणून स्वान पथक मैदानाच्या आत धाडलं होतं. पुढचा चेंडू हितेंद्र करता हा कोलवटपाच्या चेंडूला खोदून काढलाय. ओ चेंडू चंदन याच्या हातामध्ये अंतिम क्षणी येतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या आहे ती 23 धावा. प्रत्युत्तर दाखल 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अंकुश मूर्ती दत्ताली स्पोर्टची ही स्थिती आहे. 3-23 या स्थितीमधून सावरण्याकरता फलंदाज हितेंद्र तिथे सज्ज आहे आणि 100% योगदान देतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. रनअप मध्ये हा गोलंदाज चुकला जातोय. डेड बॉलचा इशारा पंच नितीन शर्मा यांचा आलाय. 5 बॉल टाकून झालेत गोलंदाजाचे. 5 बॉल मध्ये हा गोलंदाज 14 धावा मोजतोय. महागडा ठरतोय. कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळलाय. एकच धाव मिळेल. कव्हर्स क्षेत्रामध्ये 1 धावेनिशी धावफलक पुढे सरकतोय. स्वतःकडे स्ट्राईक तो ठेवतोय. 12च्या सरासरीने 24 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अंकुश मूर्ती दत्ताळी या संघाच्या आता जिंकण्याकरता अंकुश मूर्ती दत्ताळी या संघाला 12 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 17.50च्या सरासरीने 35 धावा उर्वरित 2 षटकांमध्ये पूर्ण केल्या जातील काय? हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता हे गोलंदाज सुद्धा सज्ज आहेत. फलंदाज सुद्धा सज्ज आहेत. 12 बॉल 35 रन्स. 12 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चंदन आलाय. चंदनाचा सुगंध ज्या पद्धतीने आपल्याला ठाऊक आहे तशीच या चंदनची किंमत या संघामध्ये काय आहे हे प्रत्येकालाच ठाऊक आहे. कारण मागच्या मॅच मध्ये 3 धावा देऊन 3 गडी बाद केलेले होते या चंदनने. तो चंदन इथे तो गोलंदाजी मार्गावर आलाय. चंदन याला मागच्या मॅच मध्ये 4 फलंदाजांनी वंदन केलं होतं. 4 फलंदाज बाद होताना दिसले होते. आता तो चंदन आणखीन सुगंध दरवण्याकरता चांगली कामगिरी करेल काय? एक मंकी विकेट सुद्धा या गोलंदाजाने प्राप्त केला होता. स्ट्राईक इनकडे डावराताचा फलंदाज हितेंद्र भोईर. 2 षटकार आणि 1 चौकारण्याची 5 चेंडू मध्ये 19 धावसंख्येवर खेळतोय. चंदन याचा हा चेंडू
हवाई सफर असफल ठरतोय आणि चंदन याचा शिकार बनलाय. फलंदाज हितेंद्र भोईर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. माझं स्थान या संघामध्ये पक्क काय आहे, का मी या संघाचा हुकमी एक्का आहे हे दर्शवून दिले फलंदाज चंदन यांनी, गोलंदाज चंदन यांनी. आणि फलंदाज हितेंद्र याला बाद केलाय. 6 बॉलमध्ये 19 धावांची खेळी करून फलंदाज हितेंद्र बाद झालाय. चंदन याची आक्रमक पवित्रा पहिल्याच चेंडूवर त्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. अतिशय चांगली कामगिरी, सुरेख कामगिरी करण्याच्या उद्देशाने तो मैदानाच्या उतरलाय. हितेंद्र भोईर हा थोडासा हताश असेल, निराश होऊन तो तंबूच्या आश्रयाला परततोय. आता मैदानाच्या आत नवीन फलंदाज गेलाय. हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे भूषण भोईर मैदानाच्या आत गेलाय. धाव संख्या आहे ती 24 धावा, 11 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. 11 बॉल टू गो अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. संकटांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल. किती संकट आली तर संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. सकाळी सुद्धा मी म्हटलं होतं की आयुष्यातील आपला खरा जोडीदार कोण असेल तर तो आपला आत्मविश्वास. आत्मविश्वास कुणी गमावू नका. आत्मविश्वास हा वाढायला हवा. हा सामना मी जिंकेन, हा मॅच माझाच आहे, मी माझ्या संघाकरता खेळतोय, माझी सुद्धा खेळी व्यवस्थित व्हायला हवी, हे प्रत्येक खेळाडूने मैदानाच्या आत उतरल्यानंतर दाखवायला हवा. अतिशय चांगली भौगोलिक स्थिती या मैदानाची सुद्धा तुम्ही बघताय. सपाटीकरण सुद्धा चांगलं आहे आणि इथे हा खेळ सुरू आहे. भूषण करता हा चेंडू आहे. बॅटचा हलकासा स्पर्श होऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलाय. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची खातं उघडलं फलंदाज भूषण यांनी. एका धावेची धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 25. 2.2 चेंडू मध्ये ही स्थिती आहे. आता इक्वेशन असं बनलंय 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. होऊ शकतात, क्षमता आहे. मागच्या मॅच जो पहिला मॅच आहे तो पहिला मॅच आठवावा लागेल. जी भूमिका अदा केली होती हितेंद्र आणि संदेश यांनी तशीच भूमिका आता अदा करावी लागेल भूषण याला. संदेश तर खेळपट्टीवर आहेत. संदेश ज्याच्या हातून पहिल्या डावामध्ये बऱ्याचशा चुका झाल्या फिल्डिंग मध्ये, त्या चुका सुधारण्याची संधी असेल त्याला या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. संदेशचा पावित्रा बघा, मॅथ्यू हेडियन स्टाईल पद्धतीने तो उभा आहे. ओहो, सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. एक तर धाव मिळाली. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 22चा इशारा आलाय. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या पोहोचली ती 26 वर. 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 9 बॉल 33 रन. 9 चेंडू 33 धावा. मी 9 चेंडू मध्ये 35 धावांची गरज असताना ते धावा पूर्ण केलेल्या मी ह्याच मोसमामध्ये बघितल्यात. मनोर येथील त्या स्पर्धेमध्ये हेमंत लाखात या बापानाच्या खेळाडूने 9 चेंडू मध्ये 35 धावा पूर्ण केल्या होत्या. अतिशय महत्वपूर्ण मॅच होता आणि त्या मॅच मध्ये त्यांनी ती कामगिरी केली होती. इथे या 33 धावा हव्या आहेत, ते होऊ शकतात. अपील केलंय, पायचीचा अपील. यस इज गॉन. पंचाने बोट आकाशाकडे उंचावलाय. विकेटचं पतन झालंय. लेग बिफोर पद्धतीने हा फलंदाज बाद झालाय आणि इथे विकेटचं पतन झाल्यानंतर 5 बाद 26 ही स्थिती झालेली आहे. 5 बाद 26 ही स्थिती आहे. बघूया आपण रिप्ले मध्ये काय दर्शवलं जातोय. यॉर्कर लेन चेंडू होता आणि कुणीही सांगू शकतोय हा रिप्ले बघितल्यानंतर मधल्या यष्टीवर जाणारा चेंडू होता. त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता या खेळाडूचा. हे रिप्ले मध्ये आपण बघतायत. पुन्हा एकदा बघूया. आमचे प्रोप्रायटर जेडीसीचे मृणाल म्हात्रे आम्हाला पुन्हा पुन्हा दर्शवतायत. बघू शकतायत इथे मधली यष्टी उद्ध्वस्त झाली असती या खेळाडूची, हे सुद्धा आपण बघू शकतायत. धावपळकर धावा लागल्या त्या 26 धावा 5 गडी बाद. आता 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. न्यू मॅन इन कैवल्य पाटील बंधू, इंटरनॅशनल खेळाडू टेनिस विश्वातील असं म्हणायला काय हरकत नाही. आउट ऑफ इंडिया मध्ये जाऊन त्यांनी चांगलं प्रदर्शन केलंय. या मॅच मध्ये त्याचं प्रदर्शन चांगलं होईल काय. 8 बॉल 33 धावांची आवश्यकता. स्टॅमिना, टेम्परामेंट दाखवावा लागेल. पहिल्या चेंडूला खेळला जातोय ते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट होताना दिसतोय. एका धावेची धावसंख्या झाली ती 27. आता पुन्हा स्थिती अशी बनलेली आहे, कठीण असं आव्हान झालंय अंकुश मूर्ती दत्ताली स्पोर्ट्स या संघाला. 7 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. 7 बॉल 32 रन होऊ शकतात. मनामध्ये धरलं तर या टेनिस क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही आहे. संदेश चुकला जातोय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव तो पूर्ण करतोय. स्ट्राईक मात्र मिळतोय ती
फलंदाज संदेशाला 6 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 59 या धावसंख्येचा पाठलाग होत असताना अंकुश मूर्ती दत्ता स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 5 गडी बाद 28. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. 6 बॉल टू गो अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. 5 षटकार खेचावे लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. क्षमता तर दोघांमध्ये आहे, मात्र ती प्रत्यक्षात मैदानाच्या दाखवावी लागेल. आज चांगल्या संघांना पराभवाचं पाणी पाजलंय. पराभव काय असतोय ते दाखवून दिलंय स्वयंभू पायगाव या संघाने. कालच्या दिवसात बघितलं आपण सोनिका माता मालुडी संघाचे प्रभावी कामगिरी होती, तशीच कामगिरी आज स्वयंभू पायगाव संघाने केलंय. त्यांचे 2 हुकमी खेळाडू नसताना सुद्धा चांगला खेळ केलाय. एका बाजूला दीपक मडवी संघामध्ये नाही, जितू गवळी संघामध्ये नाही, खेळाडू राकेश हा संघामध्ये नाही, आणि हे नसताना सुद्धा चांगली कामगिरी केलंय या युवा खेळाडूंनी. वरिष्ठ खेळाडू आपण बघतोय प्रवीण गोलंदाजी मार्गावर 6 बॉल 31 रन्स. समोर फलंदाज आहे तो संदेश, मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला खेळाडू. अनेक मॅच त्यांनी फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिलेत. संदेशाचा हा फटका, चेंडू जातोय वाइड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावेची घाई करतायत आणि फेकी येईपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली 30. 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. याचाच अर्थ आता ह्या क्षणाला 5 षटकार ठोकावे लागतील विजय प्राप्त करायचा असेल तर. 5 षटकार जर ठोकले तर विजय प्राप्त होऊ शकतोय. मला वाटते विनू मंकड याचा असर जास्त झालाय स्वयंभू पायगाव संघावर, कारण प्रत्येक जो गोलंदाज आहे तो गोलंदाज मंकी विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय. संदेशाने हा चांगला फटका खेळलाय, लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार शानदार षटकार. हा षटकार आलाय, मात्र आते आते देर हो गई असं म्हणायला काही हरकत नाही. हा षटकार आल्यानंतर धावफलक पुढे सरकतोय. धावा झाल्या धावफलकावर त्या 36 धावा, 4 बॉल 23 रन. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर धाडले लॉंग ऑन पट्ट्यामध्ये. 4 बॉल 23 धावांची आवश्यकता. मी अशी कामगिरी बघितलंय, 4 चेंडूमध्ये 24 धावा आवश्यक असताना शरीफ या वसई येथील खेळाडूने त्या ठोकल्या होत्या. आता मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आला होता, त्याच्या डोक्यावरून हा आला षटकार. मॅच मध्ये रंगत आणण्याकरता ही चांगली कामगिरी. या 6 धावेची धावसंख्या पोहोचली ती 42 वर. 3 बॉल 17 रन. खतरा कुणाला आहे? 3 चेंडू 17 धावा. खतरा मात्र दोन्ही संघांना आता आहे. क्षमता आहे. मी म्हटलं होतं शरीफ, मला आठवते 2018 साली शरीफ नावाचा खेळाडू होता, क्रमांक 5 वर तो खेळण्याकरता आला. 5 वर खेळण्याकरता आल्यानंतर 4 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती. नवीन हा उत्तम संघाचा गोलंदाज होता कामन येथील त्या मैदानावर, आणि नवीन गोलंदाजी मार्गावर असताना शरीफ यांनी लगातार 4 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकले होते, 24 धावा पूर्ण केल्या होत्या. ध्रुवतारा स्पोर्ट्स संघाचा आधारस्तंभ प्रताप भोईर यांनी सुद्धा अशा प्रकारे कामगिरी केली. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून खेळत असताना अक्षय सोनी या गोलंदाजाला, जो नवघर संघाचा खेळाडू आहे, 4 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असताना 4 षटकार त्याने ठोकलेत. इथे 3 चेंडू आणि 17 धावा. ओहो, गोलंदाजावर प्रेशर आहे, गोलंदाजावर दबाव आहे. क्रिकेट खेळत असताना दबाव या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवावं लागतं. दबाव हा शब्दच नको, एक मोठा शब्द आहे तो तुम्हाला मैदानाच्या आत आणावा लागतो, आणि तो शब्द आहे मेहनत. मेहनत जो करेल तो पुढे जाईल. मेहनत. आता मात्र ऑन साइडला शतरक्षकाच्या हाताला तुरी देऊन नेमकं काय घडलंय ते आपण बघणार आहोत. प्रेक्षक तर नाही आहेत. चंदन त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. असं वाटलं होतं की हा षटकार गेलाय. निश्चितच सीमारेषेच्या आत हा चांगला चेंडू आडला गेलाय. बघू शकतायत चंदन त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतो आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. जर षटकार असता तर त्यांनी निश्चितच इशारा सुद्धा केला असता. एक प्रामाणिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. 2 बॉल आणि 15 धावा. गोलंदाजाची चूक मागणी ठरेल.
बिशप मध्ये चेंडूला खेळलं जातं. चेंडू जातं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक धावपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. अंकुश मूर्ती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची धाव संख्या 5 बाद 45 धावा, 1 बॉल 14 धावा. काउंटी क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 20 धावा सुद्धा बनल्यात. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा एका चेंडूमध्ये 14 धावा बनलेत. लक्षात घ्या, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक असे रेकॉर्ड्स आहेत. फुलटॉस करून या चेंडूला खेळलाय. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त गाठली, लांबी कमी होती की नाही बघूया काय घडतंय. या चेंडूवर नेमकं किती धाव मिळत आहेत? नाही, ह्या चेंडूवर धाव मिळत नाही. असं वाटलं होतं की षटकार जाईल. इथे विजय प्राप्त केलाय तो स्वयंभू पायगाव या संघाने आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. वेल डन टीम. दोन्ही संघ खूप चांगले खेळले. स्वयंभू पायगाव आणि स्वर्गीय अंकुश मूर्ती दत्ताळी स्पोर्ट्स संघ सुद्धा चांगला खेळलाय. लाईनअप मध्ये जा, हस्तांतरण करा. दीपेश प्लीज गो अहेड. हार जीत होतच असते. सागर भोईर एक चांगले मार्गदर्शक. रवींद्र पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय ह्या मॅच महेंद्र पाटील हे थोडेसे हताश असतील. समर्थक आहेत मात्र खूप चांगला खेळ केलाय. क्रिकेटमध्ये हार जीत ही नेहमीच होत असते. आज चांगला मॅच आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय तो स्वयंभू पायगाव या संघाने. बघणार आहोत आपण फायनल मॅचचा टॉस. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शिवाजी भुरे या ठिकाणी सचिव शिवाजी भुरे दाखल झालेत. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम शिवाजी भुरे साहेब. सुरुवातीला आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन घडवण्याकरता सुद्धा त्यांच्या मोलाची भूमिका होती.